आणि सुगणार असलेली बायको बघून सुगनर. आज आमची दिव्या बनवायला लागलेली आहे डोसा. मित्रांनो, पोरगी जर स्वयंपाक करायला लागली ना तर आपल्याला असं आयतं खायला मिळतंय, आयतं. तर आज दिव्याच्या हातचं आयतं खायचंय आणि आमची दिव्या आज काय बनवली तुम्हाला दावते. तर दिव्याला तुम्ही बघितलं असेल, भाकरी येतंय, सगळं येतंय, सगळं येतंय. शाळेत पण जाती, स्वयंपाक पण करती आणि दोन्ही पण शिकते. असं नाही की शाळा शिकते किंवा स्वयंपाकच करते, शाळा शिकतच नाही. तर दोन्ही पण तिचं काम चालू आहे. आणि आज आईच्या हाताला काय, आईच्या हातच म्हणती, आज पोरगी म्हणली माझ्या हातचं आईला गरमागरम खायला बनवणार आहे. तर चला दिव्या बघा काय बनवते आज. बघा आज काय मम्मीला जेवायला स्पेशल. मम्मीला हाय इथं डोसा, तर इथं बघा हे असतं गरमागरम सांबर आहे. तर इथं आहे मुंगचा आवडणारा मठ्ठा आणि ही आहे नारळाची चटणी आणि डोस्याचं बॅटर. इकडं डोसा. तर आमच्या दिव्याचा डोसा जेवढा छोटा आहे, मोठं मोठं नाही तर मोठं अजून जमत नाही. तर चला म्हणलं जाऊ द्या, मोठं कासान ते छोटे कासान. आणि हो का हे आले युवराज धिंगाणा घालून. मग काय करायचं म्हणजे ही असलं आहे. तुम्हाला माहितीये का, अजिबात बहिणीच्या हातचं काय बी करू द्या करत सारखं. चांगलंच नसतं म्हणून करायचं असतं तसं. चांगलं कसं नसतं, चांगलं आहे, चांगलं असतं म्हणायचं. आता बघ, तुला असं कुणी दुसरे काहीतरी असं ना चांगलं असतं ना खाऊ घातलं आणि तू काय म्हणणार, चांगलं आहे मी म्हणणार. चांगलंच आहे म्हणणार ना. अण्णाला कधी नाव ठेवायची नसते. बरं, चांगलंच उद्या आहे मी म्हणणार. खराब झालेली भाजी आणून देतो तुला, तू खाणार का? अरे बाबा, मी करपलेली शिळी भाकर खाल्ली होती का नाही तिथे गरम करून, ती परत करपली होती ती खाल्ली. आणि मग ती शिळ्या भाकरीपेक्षा काय, करपलेल्या भाकरीपेक्षा अजून खराब काय असू शकतंय. हा खराब म्हणून म्हणलं त्याच्यापेक्षा अजून काय असू शकतं सांग. शिळी राहिलेली भाकर मी खात असती गरम करून, परत चपाती खात असती. तुला कोण खा म्हणते मग? नाश करायचं नाही ना, अन्न कशाला नाश करायचं. तर आपली दिव्या बघा खायला बी चालू आहे. आणि बघू डोसा, दिव्याचा हातचा बघा डोसा. एक मिनिट झाली, एक मिनिट पातळ. तर या आमच्या दिव्याच्या हातचा डोसा खायला. आता मी काय करणार, जरा ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा बनवण्याचा प्रयत्न हा करणार. बघ बर सोडून. तर बघा आमच्या दिव्याचा लाईव्ह डोसा कसा आहे बघा आता. तर आमची दिव्या लागली डोसा बनवायला आणि आता दिव्याला द्यायला लागतंय हाटील काढून डोसा बनवायला. तर बघा काढून डोसा बनवायला तर शिकवलंय दिव्याला सगळं. छोटा आहे ती, छोटा बनवते बाबा. छोटं लिकरू आहे ती, लय मोठा आहे बाई अजून. कशी बघते ते मला या मकडणीच्या हातचं डोसा नाही खायचं. ज्यांनी लय नाटक केले ती त्यांना असल्या बायका भेटल्यात. त्यांची भाकरी कच्ची असती, त्यांची करपलेली असती, त्याला चव नसती. पण तेव्हा ती काय करते, ती चांगली भाकर साईडला ठेवते ती आईला बापाला खायला. आणि नवरा काय करतो, जी करपली आहे तीच आधी घेतो आणि खातो. तसं तू करणार. आणि सुगणार असलेली बायको बघून सुगनर सुगरण कमाल म्हणलं सुगनर कसली असते म्हणलं मी. सुगरण असणारी बायको सुगरण म्हणणार. सुगनर काय सुगनर. ती झाली तरी बघा आमच्या दिव्याचा तसं बास तेल किती लावती. नॉनस्टिक तेल ती तवा आहे ना, त्याला इतकं तेल लावायची गरज नसते. सांगून शिकवून लोकांची धन आहे. तर या आमच्या दिव्याच्या हातचा आज खायला. तर दिव्यानं सगळं स्वयंपाक बनवलाय बरं का. डोसा बनवला दिव्यानं, सांबर बनवलं दिव्यानं सांबर बनवले म्हणून काही असं ठेवले, असं झाले. मी केलं असतं ना तर माझं कसं असतं आमच्या दादाला माहित आहे. एकदम नीट सगळं झाकून बिकून हे आमच्या दिव्याचं निम टाट त्या सम्राट सांबर निम वर ती बघा. बाबा बस का तरी ते खालीच गेलं ती. बरं चला जाऊ द्या, बाय बाय. टाटा टाटा. बाय मला डोसा करून दे पाहिजे. सारखी तर अशी मुलगी मोठी झाली का ना आईला सुख भेटतंय. आणि मुलगा मोठा झाला की बापाला सुख भेटतंय थोडं. तर चला बाय बाय. कसा केला आमच्या दिव्यानं डोसा कमेंट करून नक्की सांगा. एकदम भंगार. लेकराला चांगलं म्हणायचं असतं. बरं एकदम चांगला. तर चला बाय बाय.